जेव्हा शिवरायांचं बालपण होतं तेव्हा जिजाऊ माँसाहेब त्यांना रामायण महाभारत हे सगळे आपल्या गोष्टी सांगायच्या. तसे महाराज मोठे झाले. शंभूराजांच्या बालपणाच्या वेळेस रामायण महाभारत होतंच, पण शिवचरित्र पण सुरूच होतं. महाराजांच्या कथा पण शंभूराजे ऐकतच होते की आज तुझे बाबा इकडे गेले, आज तुझ्या बाबांनी अफजल खानाचा वध केला, आज तुझ्या बाबांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली, आज तुझे बाबा मिर्झा राजांना भेटायला गेले, आज त्यांच्याशी काय बोलणं झालं. तर शंभूराजांच्या बालमनावरती या सगळ्या गोष्टींचे संस्कार होतच होते. त्यामुळे जे लोक म्हणतात की शंभूराजे तर हो ते तर फितूर झाले होते हो, मला असं वाटतं त्यांच्या बुद्धीची दृष्ट काढावी मोरेनी. कारण की जर हे संस्कार त्यांच्यावर झाले आहेत तर शंभूराजे कधी फितूर होऊच शकत नाहीत. एका वाक्यात उत्तर देऊ का तुमचं? संभाजी महाराजांनी एक कागद लिहिलेला आहे, तो आज पाहता येतो. शिवदेंचे एक पुस्तक आहे शिवदेंचं, की संभाजी महाराजांची कागदपत्रे नावाचं. शोधा, नसेल भेटल तर विकिपीडिया वगैरे जिथं असेल तिथं साधन उपलब्ध आहेत. एका वाक्यात संभाजी महाराजांनी सांगितलंय, मी सगळ्यांसोबत प्रभू रामचंद्रांप्रमाणे आचरण ठेवलेलं आहे. मग ते सांगतायत ना, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आचरण ठेवलेलं आहे. मग याचा अर्थ काय होतो? की त्यांचं आचरण हे सभ्याचारच आहे ना कुठंतरी. फक्त काही गोष्टी राजकारणात असतात, त्या राजकीय दृष्टिकोनातून घ्याव्या लागतात.